नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट अत्यंत व्होलेटाईल होतं. 19च्या पुढे विक्स गेला होता, त्यामुळं स्टॉप लॉसेस हिट झाले असणारच आहेत. काही रिझल्ट लागले, पण आज मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं कठीण होतं. फक्त जे शेअर अचानक वाढत आहेत, म्हणजे आज गोकुळदास एक्सपोर्ट, KPR मिल्स असे शेअर अचानक, सियाराम सिल्क असे शेअर अचानक वाढले. ज्यांच्या अडकले असतील ते शेअर त्यांना विकायला मिळाले असतील. त्यातून इतके दिवस 3 रुपये डिव्हिडंड देणारा मोठा शेअर यांनी यावेळेला 229 रुपये डिव्हिडंड दिला. बहुतेक जे इन्व्हेस्टर्स बोलत आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं, कंपनीच्या मॅनेजमेंटने लक्ष दिलं असं वाटतंय. MRFचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. शेअर जवळजवळ 6,000 रुपये वाढला होता. कंपनीने 229 रुपये एवढा डिव्हिडंड दिला. हुडकोचं प्रॉफिट वाढलं. नेट इंटरेस्ट इन्कमसुद्धा वाढलं. 1 रुपया 5 पैसे एवढा हुडकोनी डिव्हिडंड दिला. लॉयड्स इंजिनिअरिंग यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू दोन्ही कमी झालं, मार्जिन वाढलं. क्राफ्ट्समन ऑटोमेशन यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. पंजाब नॅशनल बँक यांचे ग्रॉस NPA कमी झाले, नेट NPA कमी झाले. त्यांनी प्रोव्हिजन पण कमी केल्या. 1,588 पूर्वी प्रोव्हिजन केली होती, आता 360 कोटींची प्रोव्हिजन केली. पंजाब नॅशनल बँकेचा रिझल्ट चांगला आला. APL अपोलोचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. याने 5 रुपये 75 पैसे एवढा डिव्हिडंड दिला. BPCLने सुझलॉनला 50 मेगावॅट विंड पॉवर प्रोजेक्टसाठी ऑर्डर दिले. डाबरचाही रिझल्ट लागला. त्यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. त्यांनी 5 रुपये 25 पैसे एवढा डिव्हिडंड दिला. ब्लू स्टारचं प्रॉफिट वाढलं. 161 कोटीवरनं 194 कोटी. त्यांचा रेव्हेन्यूही वाढला. 3,328 कोटीवरनं 4,019 कोटी. आणि मार्जिनही वाढलं. त्यांनी 9 रुपये डिव्हिडंड दिला. एक बातमी चीनमधून आली आहे, पण त्या बातमीचा आज काही फारसा परिणाम दिसलेला नाही. बातमी ऐकून ठेवा. तुमच्याकडे ते शेअर असतील तर त्याच्याकडे लक्ष द्या. चीनने 5 वर्षांसाठी भारताच्या कंपन्यांवर, त्या कंपन्यांच्या मालावर अँटी डम्पिंग ड्युटी लावली आहे. ही अँटी डम्पिंग ड्युटी 48.4% 166.2% लावू असं सांगितलं आहे. भारतातून येणाऱ्या सायपरमेथ्रिन याच्यावर ही ड्युटी लावली जाणार आहे. हे एक कीटकनाशक आहे. याचा उपयोग कापूस, भाजीपाला, मका,
फुलझाडं यावर येणाऱ्या कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि तसंच स्वच्छतेसाठी हे कीटकनाशक वापरलं जातं. आणि या कीटकनाशकांचं उत्पादन कावेरी सीड्स, PI इंडस्ट्री, इंडिया पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड्स इंडिया, फॅक्ट, भारत रसायन, बायर क्रॉप सायन्स, धनुका ॲग्रीटेक, UPL, शारदा क्रॉपकेन या कंपन्या सप्लाय करतात, मॅन्युफॅक्चर करतात. त्यामुळे या कंपन्यांच्या शेअरवर परिणाम होऊ शकतो. पण आज काही परिणाम फारसा दिसला नाही किंवा कदाचित मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांना या बातमीची फारशी खबर नव्हती. भारत सीड्स लिमिटेड, SEATS सीड्स, भारत सीड्स लिमिटेडचा रिझल्ट खूप छान आला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. ₹1.10 एवढा डिव्हिडंड दिला. भारत सीड्स लिमिटेडला आज रिझल्ट लागल्यानंतर अप्पर सर्किट लागलं. बरेच रिझल्ट लागले, पण आता हळूहळू जशी 15 तारीख जवळ येत जाईल तशी रिझल्टची संख्या कमी होत जाईल. उद्या पाहूया काय होत आहे. थोडेसे युद्धाचे ढग शांत होतील असं वाटतंय. जिओपॉलिटिकल रिस्क काही अंशी कमी होईल असं वाटतंय. तर उद्या सकाळी काय काय होत आहे ते पाहूया. उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगेनच. नमस्ते.